बातमी नाशिकमधून आदिवासी विद्यार्थ्यांनी मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं। आदिवासी कार्यालयाच्या बाहेर यावेळेस विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आदिवासी विद्यार्थी संघटनेने हे आंदोलन केलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या संघटनेने केला। या प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। तसंच आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी या संघटनेने केलेली आहे। आज हे आंदोलन नाशिक आदिवासी विकास भवन या ठिकाणी पूर्ण विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, जे की गडचिरोलीमध्ये 3 मुली सर्पदंशाने मृत्युमुखी पडल्या। त्या मुलींना भरपाई देण्यात यावी आणि जो 5 तारखेला जी.आर. निघालेला आहे तो जी.आर. रद्द करण्यात यावा, कारण की त्याच्यामध्ये म्हणजे मुलांचं जे शिक्षण आहे त्या पूर्णपणे 26 वर्षापर्यंत फक्त मुलं शिकू शकतात असं त्याच्यामध्ये लिखित केलेलं आहे। तर आम्हाला तो जी.आर. मान्य नाही आहे, तो जी.आर. रद्द करण्यात यावं। माझी एवढीच मागणी आहे, आमचं शिक्षण ना थांबून जातं 2 वर्ष झाले का नंतरून आम्हाला शिक्षणात परत घेता नाही येत आणि आमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स हवे तेवढे बिना फीचे आम्हाला आमचे रिटर्न करून द्यावं। ते पैसे मागताय त्यांनी आमच्याकडून पैसे नको मागावे, बस एवढंच आहे। आमचे घरचे कामाला जाता हातमजुरी करता, त्याच्यामुळे आम्ही एवढं नाही अफोर्ड करू शकत। त्याच्यामुळे 3 वर्ष माझे असेच वाया गेले। आता इथं पुढून किती वर्ष जातील नाही माहिती। मलाही घरी भांडेच घासायला लागतील असं वाटतं मला। शिक्षण नाही होणार माझं असं पुढं वाटतं मला।